नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवतोय मटार वडे। तर मटार वडे करण्यासाठी बघा इथं आपण साहित्य घेतलेले आहे। त्यासाठी आपण इथं 1 वाटी मटार घेतलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथं थोडी पालेभाजी घेतली, तर मी पालकची 2 पानं घेतलीत मोठी मोठी बघा अशी। त्यानंतर थोडीशी आपण इथं ताजी फ्रेश अशी मेथी घेतलेली आहे। त्यासाठी आपल्याला इथं कोथिंबीर लागणार आहे, ती पण घेतलेली आहे आपण। त्यानंतर मसाल्यामध्ये बघा इथं आपल्याला 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, थोडासा हिंग, त्यानंतर 2 कांदे बघा बारीक असे पातळ चिरून घेतलेत उभे आपण। त्यानंतर इथं 2 मिरच्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि 2-3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल लागेल, थोडंसं पाणी आणि मुख्य म्हणजे आपल्याला इथं बेसन लागणार आहे। तर इथं बघा आता सगळ्यात आधी आपण कढई घेतली। कढईमध्ये आपण 1 ग्लासभर पाणी टाकून घेतले। तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया। पाण्याला उकळी आणून घ्यायची आपल्याला। तर इथं बघा आता पाणी छान तापायला लागलेले, उकळी यायला लागलेली। आता ह्यामध्ये आपण 1 वाटी मटार घेतलेला आहे, म्हणजे कपभर मटार, ते आपण इथं टाकून घेतलेले। आपल्याला इथं मटार 2 ते 3 मिनिटं चांगला असा वाफेवर उकळून घ्यायचा। तोपर्यंत लगेचच आपण इकडं थोडंसं मिरचीचा ठेचा करून घेऊया। तर 2 मिरच्या तिखटवाल्या आहेत खूप, 2-3 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं आणि थोडंसं जिरं असं आपण इथं हे कुटून घेतोय। तर खलबत्त्यामध्ये बघा हे चांगलं असं आबडधोबड आपण करून घेतलेलं आहे। भाजी सुद्धा आपण इथं बघा धुवून घेतलेली आहे। तर इकडं आपण लगेचच आता आपला मटार आपला शिजलाय का बघूया। तर इथं बघा 1-2 ते 3 मिनिटं झालेत। मटार आपण छान असा पाण्यामधनं उकळून घेतलेला आहे। जर तुमचा मटार जास्त कवळा असेल तर साधारण 2 मिनिटं पण तुम्ही ठेवला तरी जास्त झाला। तर थोडा मटार माझा काही शेंगा निब्बर असल्यामुळे मी इथं 3 मिनिटं हा उकळून घेतलेला आहे। आता मटार एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे आपण। तर तोपर्यंत बघा मी ही 2 पालकची पाने घेतलीत मोठी मोठी आणि थोडी मुठभर अशी मेथी घेतलेली आहे। तर आपण छान भाजी धुवून ठेवली होती। आता हिला एकदम बारीक कट करून घ्यायची। तर एकदम बारीक बारीक अशी आपल्याला हे भाजी ती कट करून घ्यायची। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण पालक आणि मेथी एकदम बारीक बारीक जशी कोथिंबीर आहे तशीच आपण इथं कट करून घेतलेली आहे। तर आता बघा 2 कांदे एका भांड्यामध्ये आपण इथं उभे चिरून घेतलेले। तर थोडंसं भांडं आपण खोलगट घेतले। त्यानंतर आपण चिरलेली भाजी घालून घेतली, मेथी पालक। त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेतली, हळद टाकूया थोडीशी, त्यानंतर लाल मिरची पावडर टाकूया। तर तिखट तुमच्या आवडीने करा, तुम्हाला जर झणझणीत पाहिजे असेल तर तुम्ही झणझणीत करू शकता, पण इथे मी थोडं कमी तिखट बनवते। थोडासा ओवा घालून घेतलाय, थोडासा हिंग टाकून घेतलाय। ओवा टाकताना हातावर चोळून टाकायचा। आणि त्यानंतर बघा हा मिरचीचा खरडा आहे तो आपण 1 चमचाभर इथे घातलेला आहे। आता सर्व साहित्य टाकून झाले। आता मटार आपली थंड झाले, तर खलबत्त्यातच मटार घेते मी आणि थोडीशी आपल्याला इथं आबडधोबड ह्याला असे कुटून घ्यायचे। तर मटार बघा लगेचच हे आबडधोबड छान असे कुटून होतात, कारण आपण हे गरम पाण्यातनं काढलेले। आणि आता मग कुटलेले मटार आपण इथं ह्या मिश्रणात टाकून घेतोय। तर सर्व साहित्य आता टाकलेले, चवीनुसार मीठ टाकूया। आता व्यवस्थित असं सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं। तर शक्यतो मी हातानेच हे मिक्स करून घेते, म्हणजे व्यवस्थित असं आपल्या कांद्याला मटारला हळद मीठ व्यवस्थित लागलं जाईल। त्यानंतर बघा इथे 1 वाटीभर बेसन घेतलेलं आहे आपण। तर कुठल्याही मापाचे तुम्ही घ्या, जसं बसन तसं पीठ इथं आपण घालून घेऊया। तर 1 चमचाभर आपल्याला पाण्याची गरज पडली। त्यानंतर बघा इथं पांढरे तीळ पण आपण थोडेसे चमचाभर टाकूया, दिसायलाही छान दिसतील। आणि घट्टसर आपल्याला हा गोळा करून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता छान असं हे वड्याचं पीठ तयार झाले। लगेच आपण तेल एका जाड वड्याच्या कढईमध्ये तापायला ठेवले। तर आता तेल तापलेले आहे आपलं, हाताला थोडंसं तेल लावून घेऊया। आणि तेल लावून आपल्याला जेवढ्या आकाराचे पाहिजे तशा पद्धतीचे आपण वडे इथं हातावर थापून घेऊ। हलक्या हाताने हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे। तर हलक्या हाताने आपण हा वडे चांगले असे थापून घेऊया। हाताला तेल लावलं तर व्यवस्थित असे वडे बघा हे थापता येतात। अगदी हलक्या हाताने, जास्त वडा दाबायचा नाही, कारण की आतल्या भाज्या पण आपल्या फ्राय झाल्या पाहिजेत। तर इथं बघू शकता 3 वडे मी तेलामध्ये सोडलेले आहेत।
गॅस थोडा मोठाच ठेवलाय सुरुवातीला. तर तिन्ही वडे बघा आता खालच्या साईडने बऱ्यापैकी आता तळले गेलेत. तर आपण आता पलटी करून घेऊया. तर वडे आपण इथं पलटी करून घेतलेले आहेत. अगदी मीडियम गॅसवर सुरुवातीला तुम्ही गॅस मोठा ठेवा, त्यानंतर गॅस एकदम मध्यम करायचा आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला वडे दोन्ही साईडनी एकसारखे घाई न करता तळून घ्यायचे. तर जेवढे दोन्ही बाजूने आलटून पालटून तुम्हाला छान तळता येतील, अगदी कलर मस्त गोल्डन येईपर्यंत आपल्याला हे वडे मस्त तळून घ्यायचे. तर इथं बघू शकता आता आपले वडे छान तळायला लागलेले आहेत. दोन्ही बाजूनी मी एकसारखे असे तळून घेते. गॅस एकदम मीडियम ठेवायचा, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही आपल्याला, कारण वडा आतपर्यंत कुरकुरीत असा झाला पाहिजे आपला. इथं बघू शकता तर वडे आपले छान असे तळून झालेले आहेत. तर आता वडे आपण एका ताटात काढून घेऊया. तर मस्त असे वडे आपले सुंदर दिसत आहेत, कलर पण छान आलाय आणि कुरकुरीत पण झालेत. तर एका ताटामध्ये आपण हे वडे काढून घेऊया. तर ह्याच पद्धतीने आपण दुसरे वडे तळून घेतलेले आहेत. तर एवढ्या पिठामध्ये माझे 7 मीडियम आकाराचे वडे तयार झालेले आहेत. वडे दिसायला तर खूप सुंदर झाले, तेवढे चवीने पण सुंदर झालेले आहेत. तर अगदी बघा हा ताज्या मटारचा सीझन आहे, आता छान भाज्या मिळतात. तर एक वडा तुम्हाला मी इथं तोडून दाखवते. तर इथं बघू शकता मस्त असे वरून कुरकुरीत आतून थोडेसे असे सॉफ्ट असे हे वडे तयार झालेले आहेत. सोबत आपण श्वास घेतलाय, त्याच्यासोबत दही घेतलंय आणि मस्त असे चविष्ट जरी तुम्ही असेच खाल्ले तरी हे वडे खायला खूप सुंदर लागतात. अगदी लहान मुलांना जरी तुम्ही डब्यात करून दिले, तुमच्याकडे आहे त्या भाज्या ह्याच्यामध्ये ऍड करून तुम्ही जर असे वडे तयार केले तर खायला मुलांनाही भरपूर असं भाजी मिळती, पोटात जाती. कारण अशा जर भाज्या करून दिल्या तर मुलं थोडं तोंड वाकडं करतात. तर अशा पद्धतीने काहीतरी करून दिलं तर मुलांच्या पोटात पण भाज्या जातात. तुम्ही डब्याला करा, नाश्त्याला करा, अगदी मधल्या वेळेला खाण्यासाठी असे वडे तुम्ही नक्की बनवून बघा. आणि आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.